आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि खवय्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतोय. आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न असा आहे की असा कुठला पदार्थ आहे की जो आपण लहान मुलांना खाऊ नको रे असं आपण सांगतो पण आपण मात्र ताव मारून खातो. ओळखा ना, मी सांगतो चॉकलेट. बरोबर की नाही? हो, चॉकलेट हा पदार्थ जसा आहे की इट्स व्हेरी टेम्पटिंग. आणि चॉकलेट फ्लेवर म्हटलं की पदार्थ चांगला असणारच याबद्दल आपल्या मनात खात्री असते. आणि म्हणून आमचा हा जो एपिसोड आहे, आजचा आमचा एपिसोड तो बर्फी स्पेशल आहे. आणि या बर्फी स्पेशलमध्ये चॉकलेटचा उपयोग आपल्याला कसा काय करता येईल हे दाखवण्यासाठी मी इथे आमंत्रित केलंय सौ पल्लवी कपूर यांना. तुमचं इथे मी मनापासून स्वागत करतो. मला एक सांगा की तुमचं आडनाव कपूर आहे, मग मराठी तुम्ही कसं काय बोलताय? माझी आई महाराष्ट्रीयन आहे. तुझी आई महाराष्ट्रीयन आहे? हो. आणि माझे वडील बंगाली आहेत. वडील बंगाली आहेत आणि मिस्टर पंजाबी आहेत. बरं पल्लवी, महाराष्ट्रीयन आणि बंगाली संस्कृती ही तू लहानपणापासून बघत आलेली आहेस. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काय आहेत हेही तुला माहिती आहे कारण आई मराठी आहे आणि वडील बंगाली आहेत. तर आता मला सांग की ह्याच्यात सिमिलॅरिटी काय आहे ह्यांच्या खाण्यापिण्यात? बंगालीं पण आणि मराठींना पण गोड खूप आवडतं. पण बंगाली लोकांमध्ये ते रसगुल्ले आणि ते तुमचे जे प्रकार आहेत त्यांचा गोडवा जास्त असतो. हो. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये श्रीखंड आहे, गुलाबजाम आहे, ह्याचा गोडवा वेगळा असतो. बरोबर आहे? आणि आता तू पंजाबी संस्कृती गेलेली आहेस, तिकडे काय परिस्थिती आहे? तिथे गोड खातात का लोक? तिखट जास्त खातात. तिखट जास्त खातात. बरं. आणि हेवी असतं फूड? हेवी असतं. बरं. मग तुला झेपतं ते हेवी फूड का तू खात नाहीस? सवय झाली. ओके. बरं, हे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याची आवड तुला लहानपणापासून आहे? बनवलेस तू कधी? लहानपणापासून बनवायची आवड आहे पण आई करू द्यायची नाही. का? ती म्हणायची तीच एवढं चांगलं जेवण करते की मग कॉम्पिटिशन नको घरातल्या घरात. मग तुझा पहिला पदार्थ तू केव्हा बनवलास? मी लग्नानंतरच केला. काय बनवलास? परोठे केले होते मी. परोठे केले होतेस? हो. बरं. पनीरचे परोठे. पनीर परोठे केले होतेस? घरातल्या सगळ्यांनी खाल्ले? सगळ्यांच्या तब्येती उत्तम आहेत आजपर्यंत? हो. ओके. म्हणजे याचा अर्थ की बघून बघून सुद्धा तू खूप शिकलेली आहेस लहानपणापासून. एम आय राईट? बरं, आता आपण तुझ्या करिअरकडे येऊया. तुझं शिक्षण काय झालंय आणि काय करतेस तू आता? मी BSc झुऑलॉजी केलंय आणि त्याच्यानंतर मी मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचा कोर्स केलेला. बरं. आता मी क्वालिटी अनालिस्ट आहे. बरं. 3 कॉलेज वर्ष कुठलं तुझं? माझं कॉलेज पाटकर कॉलेज. बरं. आता तू जी सर्व्हिस करतेस तुझ्या कामाचं एक्झॅक्ट स्वरूप काय आहे? US मध्ये मेडिकल इन्शुरन्ससाठी ते रेकॉर्ड्स ठेवतात. तर मग ते तिकडून डिक्टेट करतात मेडिकल इन्फॉर्मेशन, म्हणजे पेशंटवर काही त्यांनी सर्जरी केली आहे किंवा काही. तर आम्ही इकडे ते ऐकून प्रोसेस करतो आणि एडिट करतो आणि नंतर पाठवतो. इम्पॉर्टंट जॉब आहे आणि महत्वपूर्ण मेडिकल फुल फील्ड. 3 वेगवेगळ्या संस्कृतीक वाढलेली तू मुलगी आहेस, त्यामुळे तू काय बनवणार आहेस ह्याच्याकडे त्यांचं फार बारीक लक्ष आहे. तर आपल्या खवय्यांना तू सांग, तू काय बनवून दाखवणार आहेस आज? मी आज करणार आहे चॉकलेट बर्फी आणि काजू बर्फी. चॉकलेट बर्फी आणि काजू बर्फी. ओके. आपण आपल्या किचनकडे जायचं का? ये. बरं, आता तू जे 2 रेसिपीज आम्हाला दाखवणार आहेस त्यातली पहिली रेसिपी कुठली आहे? चॉकलेट बर्फी. चॉकलेट बर्फी आज तू आम्हाला प्रथम दाखवणार आहेस. ओके. ह्या चॉकलेट बर्फीचे जिन्नस काय आहे, त्यासाठी काय साहित्य लागतं ते आधी बघूया. 1.5 कप दूध. 1.5 कप दूध. 14 टेबलस्पून साखर. 14 टेबलस्पून साखर. 3 टेबलस्पून ड्रिंकिंग चॉकलेट. ओके. अक्रोड चुरा. अक्रोडचे आपण चुरा करून घेतलेला. हो. ओके.
याच्याशी अक्रोड नसला तर बदामचा चुरा घेतला तरी चालेल. बरं. पिठी साखर, हम्म. सजावटीसाठी काजू, 2 टेबलस्पून मध बरं. चकाकी येण्याकरता, ओके. अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स, आणि हे काय आहे? चांदीचा वर्ख. चांदीचा वर्ख. ओके. साहित्य आपण बघितलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया, पण तत्पूर्वी आम्हाला थोडीशी तयारी करायची आहे. एक घेऊया छोटीशी विश्रांतीनंतर सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण बघतोय चॉकलेट बर्फी. ओके. आणि पल्लवी मला सांग, काय कृती काय आहे? आधी दूध घ्यायचं. काय करू द्यायचं? घालू याच्यात सगळे घालू? जरा गरम करून घेऊया दूध. मी खूप हुशार आहे, त्यामुळे आधीच थोडंसं मी ते पातेले तापून ठेवलं होतं, त्यामुळे दूध जरा पटकन गरम होईल. पुढची कृती काय? आता हे दूध गरम झाल्यानंतर आपण काय करणार? सगळ्या वस्तू घालणार त्याच्यात. बरं. एक 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 करून घालणार. ओके ओके. थोडासा वेळ लागणार आहे, दूध गरम व्हायला वेळ लागतो ना. बरं, साधारण हे दूध आता गरम झालेलं असं भास येतोय का? खरंच झाले? झालं. झालं. ओके. आता काय काय करायचं सांग. आपण साखर, साखर आता विरघळायची का कसं? सगळ्याच वस्तू घालायला लागते. बरोबर. हे सगळं एकदम घालायचं आणि मग ढवळत बसायचं. राईट. हो. हे शेवटी घालायचं उतरवल्यानंतर. आपण घातलंय दुधात ड्रिंकिंग चॉकलेट, साखर आणि अक्रोड चुरा. आता अक्रोड चुरा घातला. या अक्रोड चुऱ्याच्या ऐवजी आपण काजू कुटून घातलं तरी चालतं. हो हो चालेल. आता पिस्ते, बदाम, काही तुम्हाला जे पाहिजे. वजन वाढवणारं जे आहे ते सगळं घातलं तरी चालतं. पंजाबी घरात जाऊन हे असं झालं का तुझं? ओके. हे काय आहे? डेसिकेटेड कोको लागणार आहेत? हो, सगळंच. डेसिकेटेड कोकोनट घातलं. मधही घालायला लागेल. मधाचा हाच उपयोग आहे की चकाकी येईल आणि जरा पूर्णच घालायला लागेल. इसेन्स. चॉकलेट बर्फी आपली तयार होत आलेली आहे. जरा वेळ लागणार आहे, वेळखाऊ काम आहे थोडंसं. तू घरी काय काय बनवतेस सगळं रोजच्या ह्याच्यात? आता तुझा हात बसला असेल जेवणावर लग्न झाल्यानंतर. मी एक्सपेरिमेंट करत असते. बरं सिरियल, टीव्ही मध्ये बघून, रेसिपी शो मध्ये बघून मी ते ट्राय करते. बरं बरं बरं. तुला पोळ्या किंवा चपात्या बनवता येतात का? हो. गोल होतात? चल, नकाशे नाही होत, वेगवेगळ्या पद्धतीचे नकाशे नाही होत. नक्की? हो. ठीक आहे, घरी एकदा यायला पाहिजे. खरंच यायला पाहिजे. मला बघायचं आहे तू गोल करतेस पोळ्याच्यावर. माझा अजून तरी विश्वास बसत नाही आहे, पण खात्री पटेल असं मला खात्री आहे. घरी आल्यानंतर मला गोल पोळ्या होईल. आता हे साधारण केव्हा घालायचं सांगा मला. शेवटी त्याला काढून, गॅसवरून काढून मगच घालायला लागणार. हे असं काय होतंय? ते आळायला वेळ लागतो. बरं, हे सतत ढवळत राहायला लागतं का? तसं काही नाही आता, कारण गॅस मोठा ठेवलाय ते लागू नये म्हणून
हे होत आलं का आपलं? हो, आता हे झालंय. आता आपण बंद करूया. व्हॉट नेक्स्ट? दुसऱ्या एका भांड्याला आपण तूप लावून घेऊया. म्हणजे चिकटणार नाही ते. ओके. म्हणजे खालच्या बाजून तो लेअर दिला की चिकटणार नाही ते. ओके. तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तर. ओके. आम्हाला एवढं लागतंच तो एकंदरीत तब्येतीकडे बघता. व्हॉट नेक्स्ट? आता आपण हे याच्यात गॅसवरून काढूया. हे इथेच घेतेच सगळीकडेच. आणि ढवळून घेऊया. हे गरजेचं असतं कारण वड्या तयार नीट याच्या पडतात. कधी असं वाटत असेल की प्रमाण बिघडतंय आणि वड्या जरा पातळ अशा होतात, म्हणजे वड्या होत नाही आहेत, तर मग त्याच्यात पिठी साखर घालता येतं, मग त्या होतील. बरं बरं. पण शक्यतो नीट व्हावं अशीच प्रत्येक गृहिणीची इच्छा असते ना, इतकी मेहनत घेतल्यानंतर. हो. तुपाचा आपण लेप दिलेला आहे आतून बाहेरून, बाहेरून म्हणजे आतूनच सर्व काढाना. आपली चॉकलेट बर्फी आता जवळजवळ तयार झालेली आहे. आता फक्त मला वाटतं त्याचे तुकडे पाडायचे बाकी आहेत. ते कधी पाडायचे? ते आता थोड्या वेळानंतर, जरा घट्ट झाल्यानंतर. थोडीशी घट्ट झाल्यानंतर तुकडे पाडायचे. आणि मग हे जे चांदीचा वरखा आहे तो त्याच्यावर लावायचा आणि मग त्यानंतर असा तो काजू लावायचा आणि मग अशी वडी उचलायची आणि तोंडात टाकायची. सगळं तुम्हाला दाखवून झालेलं आहे. आता मी तुम्हाला खाऊन नंतर दाखवेन, पण सध्या तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या प्लीज. चॉकलेट बर्फी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप दूध, 14 चमचे साखर, 3 चमचे ड्रिंकिंग चॉकलेट पावडर, अक्रोडचा चुरा, पिठी साखर, काजू, 2 चमचे मध, अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स, 100 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट आणि चांदीचा वरख. कृती: प्रथम भांड्यात 1.5 कप दूध उकळून त्यात 14 चमचे साखर आणि 3 चमचे ड्रिंकिंग चॉकलेट पावडर घालून मिश्रण एकत्र उकळून घ्यावं. त्यात 100 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट, अक्रोडचा चुरा, 2-3 चमचे मध, अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालून ते मिश्रण मंद आचेवर आटवून घ्यावं. तयार मिश्रण गॅसवरून उतरवून त्यात पिठी साखर घालावी. तूप लावलेल्या भांड्यामध्ये तयार मिश्रण काढून गार करावं. चॉकलेट बर्फी कशी करायची हे तुम्ही बघितलं. खायची कशी ते मी तुम्हाला नंतर दाखवीनच. पण आता पुढची रेसिपी काय आहे? काजू बर्फी. काजू बर्फी. काजू बर्फी आता आपण बघायचे, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर मी सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आपली पुढची रेसिपी काय आहे? काजू बर्फी. काजू बर्फी. या काजू बर्फीचे साहित्य काय मला जरा सांग. 500 ग्राम काजू 500 ग्रॅम उन्हात वाळवून घ्यायचे हा हा किंवा फ्रीज मध्ये ठेवले तरी चालते हा. आणि त्याचा चुरा करायचा. बर. याचं कारण असं की तेल सुटत नाही त्याच्यात. ओके, म्हणजे एक तर भाजून घ्यावा किंवा त्यांनी फ्रीज मध्ये ठेवून घ्यावा. हो. 500 ग्रॅम काजू. 500. ओके, नेक्स्ट हे काय? 300 ग्रॅम साखर आणि 100 ग्रॅम मावा. मावा. मावा आहे. बरं, हे काय? चांदीचा वर्क. अच्छा, मला वाटलं वाचायला काही ठेवलेस की. आणि हे पाणी. पाणी. ओके, फारच कमी साहित्य आहे त्या मानाने, पण खायला उत्तम लागते. ओके, आता आपण कृतीकडे जाऊया. कृती काय आहे? आधी आपण मावा भाजून घेऊया. आपण ऑलरेडी हे तापत ठेवलेलं आहे, त्यामुळे तुझा मावा पटकन होणार. वेळेची बचत व्हावी म्हणून मी फार मेहनत करत असतो आणि म्हणूनच मी आधीच ते तापून घेतो. माव्याला पाणी सुटतं ना. तूप. तोंडाला पाणी सुटतं. मावा आपण भाजून त्याला तूप सुटलेलं आहे आणि ते खूप सुटलेलं आहे.
ते आता थोडंसं गुलाबी व्हायला पाहिजे. चालेल तसं घातलं तरी पण केलेलं चांगली बर्फी हवी असेल तर थोडंसं थांबायला पाहिजे. हे आता झालंय. आता आपण गॅस बंद करूया. ओके, व्हॉट नेक्स्ट? तर आपण साखर घेऊया दुसऱ्या भांड्यात. त्याचा पाक करून घ्यायचा आहे. साखरेचा पाक. पक्का पाक म्हणतात ज्याला. काय म्हणतात? पक्का पाक. पक्का पाक. हो. बर. काय पाणी घालायचं? मोठा करायचा का कसा? मीडियम. ठीक आहे. साखर बुडेल एवढं पाणी घालायचं. शक्यतो कमी. मिनिमम. हे साधारण ते काय पक्का पाक तयार व्हायला किती वेळ लागतो? 5 मिनिट. 5 एक मिनिटं लागते. हळूहळू पक्का पाक तयार होतो. आता पाक झालाय आपला पक्का पाक. मग आपण याच्यात आता काजू घालूया. हे घालायचं का? काजू पावडर. पाक झालाय साधारण असं कळेल आपल्याला. ढवळायला लागणार. आणि मावायचं त्याच्यात. अच्छा, मावा याच्यातच होईल. तू तुझ्या पद्धतीने तो होईल काय? घट्ट झालंय. साखर. हा जितका घट्ट होईल तेवढा चांगला ना. पण मी ढवळतं जाणार नाही इतकं घट्ट नको. ते ढवळून घेऊया. कडा सुटेस तर थोडं तेल सुटतं बाजूने असं. बर बर. आपलं हे होत आलं काय? झालं आहे पूर्ण. अरे पण जर असं वाटलं की थोडं पातळ होत आहे, बर्फ्या होणार नाहीत, तर मग थोडी अर्धा वाटी पिठी साखर घालायची गॅसवरून उतरवून. ओके. आणि नंतर वड्या पाडायच्या. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत वड्या होणारच. ओके रसिका, तुम्हाला कळलेलं की साधारण आपली काय कृती काय ते कळलेलं आहे. आता ह्याच्या पुढची कृती आधी सारखीच आहे की आपण एका प्लेटमध्ये घ्यायचं, त्याच्या आधी त्याच्या बाजूला आपण साजूक तूप लावायचं, मग हे त्याच्यावर असं होतायचं, सपाट करायचं आणि ते सुकलं की त्याच्या वड्या पाडायच्या आणि त्याच्यावर मग आपण चांदीचा वरखा घालायचा आणि मग त्याच्यावर काजू लावायचा आणि एक अशी वडी उचलायची आणि तोंडात टाकायची. ते मी काम करणार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. काजू बर्फी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम वाळवलेल्या काजूची पावडर, 300 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम मावा, चांदीचा वरख आणि पाणी. कृती: भांड्यात मावा तूप सुटेपर्यंत परतून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात 300 ग्रॅम साखर आणि साखर बुडेल इतकं पाणी घालून पाक तयार करून घ्यावा. तयार पाकामध्ये 500 ग्रॅम काजू पावडर आणि परतलेला मावा घालून ते मिश्रण एकत्र परतून घ्यावं. तयार मिश्रण तूप लावलेल्या डिशमध्ये काढून गार करावं. तर अशा या काजू आणि चॉकलेट बर्फ्या मी एक एक करून माझ्या तोंडात टाकल्या. तुम्हाला काय वाटेल? नक्कीच वाईट वाटेल, मला खात्री आहे. पण माझा नाईलाज आहे, कारण काय आहे, बर्फी हा माझा वीक पॉइंट आहे आणि त्यात वाटेकरी मला खरंच नको असतात. आय एम सॉरी. उत्तम झालेले. तुम्ही एक काम करा, तुम्ही रागू नका, तुम्ही एक काम करा. तुम्ही सगळे साहित्य आणि कृती लिहून घेतले की नाही, ते बर्फी बनवा. बनवा आणि बघा कशी होतीये. तुम्हाला कळणार नाही, ती बनवा आणि माझ्याकडे पाठवा, म्हणजे परत मी खाईन आणि तुम्हाला कळवीन. ओके. ही बर्फी उत्तम झालेली आहेच आणि ही सुद्धा उत्तम झालेली असणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. बढिया. आणि पल्लवी, या दोन्ही बर्फ्या तू अतिशय छान बनवल्या आहेत, अतिशय गोड बनवलेल्या आहेत आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांतर्फे तुला एक छोटीशी भेट देतो आणि शुभेच्छा देतो की या तिन्ही संस्कृतीचा खाण्याचा जो वारसा आहे तो असाच पुढे चालू तू ठेव. छान छान करून खायला घाल. ओके. आणि आमच्या रसिक प्रेक्षकांनाही मला सांगावंसं वाटतं की तुमच्यापैकी कोणाला असं काही छान बनवता येत असेल तर तुम्ही आम्हाला लिहून कळवा. आम्ही तुम्हाला ताबडतोब इथे बोलवू, आमंत्रण देऊ आणि स्वतः इथे तुम्हाला बनवायची संधी देऊ आणि आम्ही स्वतःही खाऊ. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी,
पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता नीट लिहून घेतला असणारच. आणि पल्लवीला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी परत एकदा विनंती करतो की पल्लवी, तू आज आम्हाला खूप छान पदार्थ खाऊ घातलेले आहेस, गोड गोड पदार्थ. पण पुढच्या वेळी आम्ही जेव्हा तुला आमंत्रण देऊ तेव्हा इथे येऊन आम्हाला काहीतरी असे भरभक्कम पंजाबी पदार्थ खायला घाल. काय? नक्की. नक्की ना? आणि इथे तुम्ही मला बोलवण्याबद्दल तुमचे आणि झी मराठीचे आभार मानते. अरे आम्ही सुद्धा आभारी आहोत तुझे, तू इथे आल्याबद्दल. आजची वेळ संपत आलेली आहे, बर्फ्या सुद्धा संपत आलेल्या आहेत. पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही